सर्व साधकांना दंडवत प्रणाम. बंधूंनो, श्रावण महिना हा एक पर्व काळ आहे. या महिन्यामध्ये विशेष करून अनेक सण आणि उत्सव साजरे केले जात असतात. याच्यामध्ये आज जो येतोय तो पवित्र्याचा सण आणि पवित्र्याचा उत्सव आपण साजरा करत आहोत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमध्ये येणारा मार्गशीर्ष महिना हा उत्तम आहे, पवित्र आहे. तसा सनातन संस्कृतीमध्ये हा श्रावण महिना इतर देवी देवतांच्या भक्तीमुळे म्हणा आणि वसंत ऋतूमधील सर्वोत्तम महिना मानल्या गेल्या कारणानं म्हणा, हा महिना पवित्र आहे. याच्यामध्ये विशेष करून अन्य देवता समुदायीन लोक देवता भक्तीमध्ये रत असतात. देवता भक्तीमध्ये प्रचूर मात्रेने स्वतःला तल्लीन करतात आणि विशेष करून धर्माचं एकंदरीत वातावरण असतं. माळोवाव संप्रदाय ही सनातन संस्कृतीमध्ये येत असल्या कारणानं या भक्तीला महानुभाव संप्रदायाने सुद्धा विशेष करून धर्माचं, सणांचं, उत्सवाचं वळण दिलेलंच आहे. बंधूंनो, लक्षात घेण्यासारखं असं आहे, फक्त हा संप्रदाय डोळस संप्रदाय आहे. याच्यामध्ये कुठलीही कृती करत असताना या कृतीला एक अर्थ आहे. या कृतीला एक एक शास्त्र आहे. या कृतीला पुढच्या तुमच्या प्रवासाचा कुठेतरी धागा-दोरा आहे. मोक्षापर्यंत नेणारी ही कृती आहे. एकंदरीत हा एक प्रकारचा विधीसुद्धा आहे. म्हणून हे विधी असे मोघम पंथामध्ये, संप्रदायामध्ये आले आणि आपण त्यांना करत आहोत, असा कुठलाही भाग नाही आहे. कदाचित काही-काही वेळा काय होतं, आपल्याला त्या गोष्टीविषयी ज्ञान नसल्याकारणानं आपण त्या गोष्टींना निरर्थक समजतो, अविधिकारक समजतो म्हणा किंवा उगाच काहीतरी एखाद्या परंपरेचा भाग समजतो. नाही, पूर्वसुरींनी आपल्याला ह्या ज्या परंपरा सांगितल्या आहेत, घालून दिलेल्या आहेत आणि संप्रदायामध्ये हा जो प्रघात चालू आहे, तो आपल्यासाठीच आहे. आपलं मलिनत्व दूर व्हावं, आपल्याला संप्रदायाची, धर्माची, मार्गाची चाड निर्माण व्हावी आणि जेणेकरून ईश्वर भक्तीचा अधिकार द्विगुणित व्हावा. या संपूर्ण कारणांमुळे अशा काही पद्धती, अशा काही सण, उत्सव, अ, विधी संप्रदायामध्ये, परंपरागामध्ये चालत आलेले आहेत. हा महत्त्वाचा विधी आज आपण जाणून घेणार आहोत. पवित्र पर्वाचा हा जो विधी आहे, हा संप्रदायामध्ये स्वामींच्या सन्निधान काळामध्ये झालेला आहे. हा अवांतर आलेला नाही. कोणी म्हणेल, की स्वामी गेल्यानंतर कदाचित हे विधी चालू झाले असतील. नाही, याला लीळेंचं खऱ्या अर्थानं अ, अ, शास्त्र आहे. लीळेंचा पुरावा आहे. अनेक ठिकाणी ज्या लीळा घडल्या, त्या लीळांपैकी जी सुरुवातीला पहिल्यांदा जी लीळा घडली, ती बीडला घडलेली लीळा आहे. परसनायकाला समजावत असताना, शास्त्र सांगत असताना स्वामींनी एक फळांचा दृष्टांत सांगितलेला आहे. त्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये चांदव्याला म्हणजे जे वरचं छत आहे, त्या छताला काही मातीची फळं बांधलेली होती आणि ती मातीची फळं इतकी हुबेहूब रंगवलेली होती, की जणू काही ती फळं ही वास्तववादी वाटत होती, ओरिजिनल वाटत होती आणि स्वामींनी त्या फळांना ओळखलं होतं, ही फळं कुठल्या प्रकारची आहे. पण परसनायकांना ती फळं समजली नसल्या कारणानं परसनायक त्यांना ओरिजिनल फळं समजत होती. स्वामींनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून, निरूपणाच्या माध्यमातून हे जग समजून सांगितलं. जोपर्यंत आपल्या दृष्टीमध्ये अज्ञान आहे, माया आहे, तोपर्यंत आपल्याला ही जी लटकलेली फळं आहे, ती सत्यवत वाटतील, ओरिजिनलच वाटतील. पण जेव्हा आपल्याला त्याच्यातलं ज्ञान येईल, तेव्हा हे अज्ञान दूर होऊन आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होणार आहे. तो चांदव्याचा दृष्टांत समजावत असताना स्वामी 4 महिने तिथं राहिले आणि पर्वकाळ आला आणि पर्वकाळ आल्यानंतर स्वामींच्या ठिकाणी जे भक्त होते ते बहुतांशी ब्राह्मण वर्गातील भक्त होते. ब्राह्मणांमध्ये जानवे अंगावरती घालणे हा एक संस्काराचा, द्विजकर्माचा भाग आहे आणि मग सर्वच ब्राह्मणांच्या ठिकाणी जानवे असल्या कारणानं पण आता ते संन्यासी झाले आणि मग टिळा, जानवे, जे काही शंख असतील, पद्म असतील, वस्त्र असतील, पताका असतील, झेंडे असतील, टिलकांचा काही प्रकार असेल, हे सगळंच त्यागावं लागतं. स्वामींनी ते आपल्या सूत्रामध्ये सुद्धा सांगितले, की शिखासूत्रासह तुम्हाला त्याग करता आला पाहिजे. तुमची शिखा म्हणजे शेंडीसुद्धा ठेवता कामा नये. ब्राह्मण वर्गाचं प्रतीक म्हणून शेंडी ठेवल्या जाते. परंतु ती शेंडीसुद्धा ठेवू नका. मुळासह तुम्ही संन्यास घ्या, असा स्वामींचा दंडक असल्याकारणानं स्वामींनी त्या पर्वकाळी जेव्हा ते जानवे भक्तांनी काढून ठेवले, तर भक्तांची इच्छा की हे काढून ठेवण्यापेक्षा हे आपल्या श्रीचरणाजवळ अर्पावे आणि त्याच्याही अगोदर कदाचित हा पर्वविधी चालत आलेला असावा, ब्राह्मण वर्गामध्ये विशेष करून चालत आलेला आहेच असावा.
म्हणजे स्वामींच्या ठिकाणी जेव्हा हे पर्व व्हायचं होतं, त्यावेळेस उपाध्ये दादोसांच्या बिडाराजवळ जातात. त्यावेळेस दादोस हे पविते पर्व करून घेताना उपाध्यांना दिसले. उपाध्ये जेव्हा परत स्वामींजवळ येतात, बाईसांना सांगतात, बाईसा रागावते आणि स्वामींना ही घटना कळते. स्वामी म्हणतात, की 2-4 शिष्य परिवार ज्या व्यक्तीजवळ होतो, त्या व्यक्तीचे सुद्धा कधी-कधी माथ्याला डोळे लागतात. म्हणजे अहंकाराने तो माणूस आंधळा होतो, स्वतःला गुरु समजून घेतो. आणि त्या गुरु समजण्याच्या नादामध्ये तो अशा काही गोष्टी करून घेत असतो. परंतु असू द्या, तुम्हाला अर्पण करायचे तर तुम्ही येथ अर्पण करा, स्वामींच्या ठिकाणी अर्पण करा, आमच्या ठिकाणी अर्पण करा. स्वामींनी असं सांगितल्यानंतर त्या संपूर्ण भक्त जनांनी स्वामींच्या ठिकाणी श्रावण शुद्ध चतुर्दशीला पौर्णिमेच्या आदल्या दिवशी स्वामींना पविते अर्पण केले. त्याच्यामध्ये नारळ, नवथं, सुपारी कदाचित असावी आणि धागा असावा. शुद्ध धागा, सफेद धागा असा अर्पण केला. शुद्ध सफेद धागा हा खऱ्या अर्थानं आत्मस्वरूपाचं एक स्फटिकाकार स्वरूप आहे. त्या जीवस्वरूपाचं एक प्रतीक आहे. शुद्ध जो सफेद धागा आहे, सफेद धागा हा जीवामधल्या असलेल्या सत्वतेचं प्रतीक आहे, सात्विकतेचं प्रतीक आहे. परंतु जे रंगीत धागे आहेत, ते रंगीत धागे एक प्रकारे जगामधल्या असलेल्या मोह-ममतेचे प्रतीक आहे. मन चंचल असल्याकारणानं रंगीबिरंगी वस्तूंकडे लवकर आकर्षित होतं. त्याप्रमाणे ह्या बाजारामध्ये, जगामध्ये राहत असताना माणसाच्या मनाने अनेक ठिकाणी वेदनापेक्षा एक रंग धारण करावा. मानवभावीय साधक तुम्ही बघा, वस्त्र धारण केल्यानंतर एकाच रंगाचे वस्त्र आयुष्यभर पांघरतात. त्याचं कारणही तसंच आहे, की हे जग तुम्हाला अनेक रंगामध्ये गुरफटून टाकण्यासाठी अनेक वेळा बोलावेल, पण तुम्ही तिकडं न जाता आपल्या ईश्वराप्रती समर्पित होऊन एकरंगी व्हा. आणि मग ते स्फटिकाकार जीव स्वरूपाचं जे प्रतीक आहे, तो सफेद रंगाचा धागा आहे. त्याला आणखी मी तुम्हाला थोडंसं विश्लेषित करून सांगणार आहे. तर पूर्वी ही पद्धत होती. जानवं अर्पण केलं जायचं, पवित्रे अर्पण केलं जायचं. पवित्र धागा असा त्या शब्दाचा अर्थ आहे. पवित्र धाग्यावाचक तो शब्द आलेला आहे. आता ही धाग्याची परंपरा, धागा अर्पण करण्याची परंपरा, वस्त्र अर्पण करण्याची परंपरा अनेक काळापासून, अनेक वर्षापासून म्हणा, अनेक युगांपासून चालत आलेली आहे. याला थोडंसं द्वापार युगाशी जरी कनेक्ट केलं, की भगवान योगेश्वराला सुद्धा आपली करंगोळी कापल्यानंतर द्रौपदीने जे भरजरी वस्त्र फाडून दिलं होतं आणि त्या धाग्याचं ऋण म्हणून परमात्म्याने तिला अखंड वस्त्र पुरवले होते. हे वस्त्र अर्पण करणे, वस्तू अर्पण करणे, धागा अर्पण करणे हे स्नेहाचं प्रतीक आहे. साधक स्वतःला या स्नेहामध्ये बांधू इच्छितो. ज्या पद्धतीने बहीण भावाला राखी बांधते, साधकाने हाच पवित्र्याचा पवित्र धागा परमेश्वराच्या श्रीचरणाशी बांधावा आणि तो नकळतपणे, अदृष्टपणे तो धागा सदैव आपल्याशी कनेक्ट ठेवावा, की जेणेकरून ईश्वराची सदैव आपल्यावरती कृपादृष्टी राहील. ही एक प्रकारची राखी समजा. हे एक प्रकारचं पवित्र बंधन समजा आणि अशा पद्धतीचा तो धागा पूर्वी होता. नंतर सुपारी त्याच्यात कनेक्ट झाली. आता जेव्हा वातावरण बदलतं, युग बदलतं, काळ बदलतो, माणसं बदलतात, त्याच्यामध्ये नवीन-नवीन संमिश्रता येत असते, व्हरायटीज येत असतात. नवीन-नवीन काही जे रिनोव्हेशन होत असतं, तर ते रिनोव्हेट केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतोच. ही एक प्रकारे क्रांतीच असते. कुठल्याही गोष्टीची क्रांतीच. पूर्वीची लोकं सफेद वस्त्र वापरायची. मग हळू-हळू नवीन रंग जसे-जसे लॉन्च झाले किंवा क्रिएट झाले, तर त्या नवीन रंगांमधून मग नवीन रंगीबेरंगी वस्त्र निघाली. त्यानंतर आता एक वेगळ्या प्रकारचे ट्रेंड तुम्हाला जगामध्ये वावरत चालत असताना दिसतील. तर त्याही पद्धतीनं जर लक्षात जर घेतलं, तर हळू त्या सुपाऱ्यांसोबत, धाग्यासोबत नारळाने एंट्री केली. नारळ मध्ये आलं. मग नारळाला तिन्ही गोष्टीला अर्पण करणे, पान आले, सुपारी आले, वस्तू आली, फळं आली. हळू मग त्या नारळाला गुंफण्याची पद्धत सुरू झाली. गुंफण्यानंतर मग ते दोन्ही बाजूला सुपाऱ्या लावून, आतमध्ये नारळ ठेवून, वरून तो धागा, स्नेहाचा, प्रेमाचा धागा गुंफण्याची पद्धत आली. आणि मग आता ह्या 20व्या-21व्या शतकामध्ये त्या धाग्यांनी, त्या नारळांनी थोडंसं युनिक आणि अट्रॅक्टिव्ह रूप घेतल्या कारणानं त्याला मोती आले, त्याला बीड्स आले, ते माणिक, मोत्यांसारख्या वस्तू आल्या. त्यानंतर त्याच्यावरती नवीन-नवीन प्रकारचे रॅपिंग आले, वस्त्र आले, त्याला डिझाईन्स आले, पॅचेस आले. भरपूर अशा काही गोष्टी त्याच्यावरती लागल्या गेल्या आणि लोकरींचा धागा आला, युनिक धागे आले.
त्याच्यावरती युनिक युनिक डिझाईन्स आले. हे सगळं जे आलं आता ते युगा प्रमाणे, काळाप्रमाणे हे बदल घडत असतात. परंतु मूलतः हा जो पर्वाचा जो भाग आहे, तो पर्व भाग म्हणजे तितकाच सीमित आहे, की देवास आपल्या स्नेहाचा, प्रेमाचा धागा आणि प्रतिज्ञेची सुपारी अर्पण करावी. याच्याप्रती आमची श्री ब्रह्मविद्या निकेतन महानुभाव आश्रम संवत्सरची जी राजयोग प्रकाशन संस्था आहे, यांनी खूप सुंदर ते विवेचन आणि अ, त्याच्याबद्दलचा एक एक भावनिक अर्थ शास्त्रीय प्रमाणाशी जोडून खूप सुंदर असा केलेला आहे, की नारळ वृक्षाला ते शास्त्रामध्ये कल्पवृक्ष संबोधलं जातं आणि हे कल्पवृक्ष असल्या कारणानं कारण ईश्वराची एक किमया आहे, की इतक्या उंचीवरती ते नारळ असतं आणि त्याच्यामध्ये पाणी असतं आणि त्याच्यामध्ये अ, इतकं सफेद रंगाचं खोबरं असतं. मधुर त्याचं प्रतीक म्हणून ते खोबरं गणलं जातं. तर हे जीव स्वरूपाचं प्रतीक आहे. हा जो जीव मूलतः त्याचं जे स्वरूप आहे ते स्फटिकाकार आहे. ते असं स्वच्छ स्वरूप आहे, स्फटिक स्वरूप आहे आणि क्लीन चिट ज्याला म्हणता येईल. एकदम तसं स्वरूप असल्या कारणानं त्याच्यावरती कर्म, पाप, पुण्य वगैरे विधी, अविधी, अज्ञान, अविद्या ह्या सगळ्या गोष्टी त्याचमुळे लागल्या जातात. कारण जसा पाण्याचा रंग आहे, पाण्याला कुठलाही रंग नाही. पण पाण्यामध्ये कुठलीही वस्तू तुम्ही टाकाल त्या पद्धतीने ते रंग धारण करतं. त्याच पद्धतीने हे जीवाचं स्फटिकार रूप आहे. याच्यामध्ये पुण्यदायी कर्म असतील, पापरूप कर्म असतील, अनेक प्रकारच्या योनी असतील, फिरणं असेल, संस्कृती बंधनं असेल, हे याच्याचमुळं लागलेलं आहे. कारण ते जीवस्वरूप जे आहे ते स्फटिकाकार आहे. आतून जे शुभ्र खोबरं आहे आणि बाहेरून कठीण कवच जे आहे, तसं जीवस्वरूप शुद्ध स्फटिकाकार आहे. नारळातील पाणी म्हणजे अंतःकरणातील श्रद्धा आणि भावाचं प्रतीक आहे. नारळाच्या 3 शिरा आपण बघितल्या असतील, तर ह्या जीवाच्या ठिकाणी असलेल्या मतित्रयाची आठवण आपल्याला करून देत असतात. मतित्रय म्हणजे 3 गती आपल्या जीवा स्वरूपासोबत आहेत. अधगती, अधमती, अधरती म्हणजे याला अधगतीलाच जावं वाटतं, चांगलं करावं वाटत नाही. अधरती म्हणजे एखादं भांडण चाललं असेल, तिथं माणूस हा इंटरेस्ट घेतो, रस घेतो. पण तेच प्रवचन चालू असेल, तर ते ऐकावं वाटत नाही. हे अधरती आणि अधगती त्याच पद्धतीने जावं वाटतं. तिसरी अधमती, क्षमा असू द्या. अधमती, ही अधमती म्हणजे बुद्धीसुद्धा खालच्याच स्तरावरची चालते, कुरघोडी करणारीच चालते. चांगली बुद्धी चालत नाही. सहजासहजी वीकेंड आला, एखादा सुट्टीचा दिवस आला, तर कुठेतरी पार्टी करायला जातात, कुठं फिरायला जातील, कुठं डेस्टिनेशन पाहायला जातील, पाणी पाहायला जातील, धरणं पाहायला जातील. पण त्यावेळेस बुद्धी अशी चालणार नाही, की नाही आपण आपलं स्थान करायला जाऊ, धर्म करायला जाऊ, तीर्थ करायला जाऊ, कुठे काहीतरी म्हणजे ही अधमती आहे. बुद्धीसुद्धा माणसाची आता ज्याचं ज्ञान वृद्धिंगत झाले, दृढ झाले, तो व्यक्ती नक्कीच धर्माचा विचार करतो. परंतु जे अज्ञानी वर्ग आहे, ते अशा मतित्रयाने ग्रसित असल्या कारणानं ते मतित्रयसुद्धा परमात्म्याला अर्पण करायचे त्या नारळाच्या द्वारे. नारळातील 3 डोळे म्हणजे जीवाच्या ठायी असलेल्या ज्ञान, भक्ती, वैराग्याचं ते प्रतीक आहे. त्याला शिराही 3 असतात आणि डोळेही 3च असतात, की जेणेकरून ज्ञान, भक्ती, वैराग्याचं हे समर्पण आपण करत असतो. एकूणच नारळ म्हणजे आपलं जीवस्वरूप आहे. आपल्या ठिकाणी जे काही कमी जास्त प्रमाणात आहे, त्या सगळ्याचं एक स्वरूप म्हणजेच नारळ आहे आणि ह्याच नारळाला बघा भावनेचा अर्थ देण्याचा प्रयत्न आमचे गुरुवर्य आचार्य श्री चिंतनीजनक बाबाजी यांनी केलेला आहे, की नागपत्र कराचे हे, नारियेळ परिशिर, प्रतिज्ञा ही सुपारीची, भाव विडा तुझ अर्पितो. हे ईश्वरा, माझ्या दोन्ही हातांनाच मी पानं करतो आणि जे नारळ आहे, त्या नारळाला मी माझं मस्तक समजतो. हे माझं मस्तक तुझ्या चरणावरती अर्पण करतो. हातरूपी मी पानं अर्पण करतो. नारियळ परिशिर, प्रतिज्ञा ही सुपारीची आणि माझी अंतःकरणातून प्रतिज्ञा आहे, की तू माझा, मी तुझा. देव माझा, मी देवाचा. यापरी माझी प्रतिज्ञा आहे, की माझं सर्वस्व तुला अर्पण आहे. मी माझं सर्वस्व तुला अर्पण करतो, ही प्रतिज्ञा करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम ह्या तर वस्तू आहेत. परंतु याही पलीकडची माझी जी भावनेची प्रतिज्ञा आहे, काय? की प्रतिज्ञा ही सुपारीची आणि भावविडा तुझं अर्पितो. हे जे दृष्टपर विडे आहेत, हे आत्तापर्यंत हजारो वेळा अर्पण केले. पण मी भावाचा, माझ्या भक्तीचा विडा तुला अर्पण करतो. हे बाबांनी खूप सुंदर पद्धतीनं, कल्पनेनं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. असाच विडा आपल्याला प्रत्येकाला वाहता आला पाहिजे.
म्हणून एकंदरीत हे नारळ सगळं जीव स्वरूपाचं प्रतीक आहे. त्या नारळाला तुम्ही कशा अर्थाने बघता हे तुमच्यावरती आधारित आहे. आणि दोन्ही बाजूला त्याला 2 सुपाऱ्या बांधल्या जातात. बघा पवित्र्याला बघा दोन्ही बाजूला 2 सुपाऱ्या बांधल्या गेलेल्या आहेत. तर ते गुरु आणि परमेश्वर यांच्या कूपकाठीचं खऱ्या अर्थानं आशीर्वादाचं एक रूपक आहे, सूचक आहे, की दोन्ही बाजूंना आपण तो धागा जो आहे किंवा नारळ जे आहे, ते व्यवस्थित बांधल्या जावं म्हणून गुरूचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे. परमेश्वराची कृपा असणं गरजेचं आहे आणि त्यावरती असणारा धागा ईश्वर, गुरु, जीव यांच्यातील स्नेहाची प्रेमरूपी गुंफण आहे. ही सगळी गोष्ट जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना, तेव्हा तो पवित्र्याचा अर्थ तुम्हाला लक्षात नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. समर्पणाच्या भावनेनं ओथंबलेला, अतूट श्रद्धेनं भिजलेला ज्ञानपूजनाचा हा सोहळा भक्तजनांनी बीड येथे संपन्न केलेला पर्वकाळ आठवीत आपण हा आनंदोत्सव साजरा करावा. हा अवसर करत असताना प्रामुख्याने सर्वज्ञांच्या लीळा आठवाव्या आणि ह्याच पद्धतीने आपलं जीवस्वरूप ज्या एक प्रकारे आपण परमेश्वराला अर्पण करत आहोत, अशा पद्धतीने आपण हे पवित्रे अर्पण करावं. भक्तजनांनी स्वामींच्या ठिकाणी 8 ठिकाणी पवित्रे अर्पण केले. तर त्याच्यामध्ये मेहकरला, पैठणला, सिन्नरला, बीडला, करंजखेड, डोमेग्राम, पैठण आणि वृद्धाश्रम असे पैठणला 2 वेळेस आले आणि बीडलाही हा अवसर केला. असे 8 ठिकाणी पवित्रे अर्पण केले होते. 8 दिवाळ्या पण झालेल्या आणि 8 ठिकाणी पवित्रे अर्पण केलेले. तर अशा पद्धतीने हा पवित्र प्रेमाचा स्नेहाचा धागा आणि त्याला दिलेला आकार हा संपूर्ण सगळी कलाकृती परमेश्वर चरणी आपण सर्वांनी अर्पण करावी. तो हा दिवस आहे. आपण व्यवस्थित भावनेनं ओथंबून जर ही विधी केली तर नक्कीच परमात्मा ह्या गोष्टीला स्वीकार करत असतो. आता हे स्वामींचं पवतं झाल्यानंतर गुरूंचं पवतं करावं असाही एक स्नेहाचा, प्रेमाचा आणि विधीचा भाग, परंपरेचा भाग म्हणून संप्रदायामध्ये आलेला आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की आश्रमामध्ये शिष्य परिवार राहायचा आणि एकदा अभ्यास करून गेले, की मग निघून जायचे घरी आपापल्या आश्रमांमध्ये किंवा पुढं. मग त्यांना येण्यासाठी काहीतरी कारण हवं किंवा गुरुनिष्ठेप्रती आपण उतराई व्हावं, गुरुप्रती उतराई व्हावं यासाठी काही कारणं असावी. म्हणून हा पवित्र्याचा विधी, मार्ग मंडळीच्या मिलनाचा विधी, परस्पर प्रेमाचा विधी आणि आपसात हे सगळे अच्युत गोत्री एकमेकांना भेटत राहावे याचा हा विधी म्हणून संप्रदायामध्ये गुरूंना सुद्धा हे पवित्रे अर्पण करण्याचा विधी आलेला आहे. आपण दुसऱ्या दिवशी आपल्या श्री गुरूंना म्हणजे आपले ज्ञानगुरू असतील, उपदेश गुरू असतील, धर्मगुरू असतील, जे निमित्त गुरू असतील, त्या सर्वांना आपण पवित्रे अर्पण करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. आपण पवित्र्याच्या दिवशी घरी देवपूजेला पवित्रे व्हाल, पण त्यानंतर आपण ज्या स्थानावरती जाल, 8 दिवसापर्यंत, जन्माष्टमीपर्यंत ज्या स्थानावरती जाल, ज्या आश्रमात जाल, ज्या बाबांजवळ जाल, त्यांना नक्कीच पवित्रे व्हावे, असा हा दंडक आहे, विधी आहे. आणि ज्याची जशी इच्छा आहे, ज्याची जशी ऐपत आहे, त्यांनी त्या पद्धतीने हा पवित्र्याचा विधी करावा. ते विधी करत असताना ईश्वर समोर ठेवून, परमात्मा समोर ठेवूनच आपण त्या गोष्टी कराव्या. आता आजच्या काळामध्ये कधी-कधी काही विधींचं विडंबन होतानाही आपल्याला दिसतं, की स्वामींच्या ठिकाणी काहीतरी छोटंसं तोकडं नारळ आपण अर्पण कराल, काहीतरी केलं न केल्यासारखा विधी आहे. पण गुरूंच्या ठिकाणी म्हणा किंवा साधूंच्या ठिकाणी आपल्याला तो खूप जल्लोषात तो उत्सव पाहायला मिळतो. परंतु एक बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे, की ईश्वर आपल्याकडून ह्या अशा गोष्टींनी दुरावला नाही पाहिजे. ठीक आहे, जडापेक्षा चेतन थोर आहे. परंतु जीव जीवच आहे. जीवाच्या ठिकाणी देव, जीवाच्या ठिकाणी ईश्वर असा भाव आणू नका आणि विकल्पाला शरण न जाता आपण एक श्रद्धेचं प्रतीक म्हणून ती गोष्ट नक्कीच अर्पण करावी. परंतु एवढाही उहापोह किंवा एवढाही अतिरेक कुठल्या गोष्टीचा योग्य नाही, की जेणेकरून आपण ईश्वरापासून लांब होऊ आणि आपण ती फक्त त्या व्यक्तीप्रती, गुरुप्रतीच आपण तितकं राहू. नाही, ठीक आहे, श्रद्धा ठेवावी. नक्कीच श्रद्धा उत्तम ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही. कुठल्याही चुकीच्या पद्धतीची बाब आपल्या मनात नको यायला. शेवटपर्यंत, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या व्यक्तीविषयी श्रद्धा जरूर असावी. पण तो व्यक्ती आपला वाटाडा आहे, आपला रस्ता दाखवणारा पथदर्शक आहे, मार्गदर्शक आहे. तेवढी आपण श्रद्धा ठेवून परमेश्वराप्रती कशी आपली निष्ठा वृद्धिंगत करता येईल, हा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. जेणेकरून आपल्याला ईश्वरापासून मिळणारं, परमात्म्यापासून मिळणारं फळ गोमटं आपल्याला क्रियेचं, ते विधीचं प्राप्त होईल. आपण नक्कीच हा ऑडिओ ऐकून आपल्या भक्तीला वृद्धिंगत कराल. नक्कीच हा विधीही चांगला प्रेमाने, स्नेहाने आणि भक्तिभावाने नक्कीच कराल.
काही शंका जर असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपण शंका विचारू शकता. आपण पवित्र्याचा हा सण साजरा करत आहात, कुठून साजरा करत आहात, हा ऑडिओ कुठून ऐकत आहात आणि या पवित्र्याच्या निमित्ताने कुठे-कुठे जाणार आहात, हे आपणाकडून जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच ह्या गोष्टीची माहिती द्याल. काही आणखीही माहिती हवी असेल तर आपण नक्कीच सूचना करू शकता. पुढील ऑडिओमध्ये नक्कीच आपल्याला याचं निरसन करून मिळेल. या ठिकाणी आपण सर्वांनी शांततेनं ऐकून घेतलं. त्याबद्दल आपणा सर्वांचा धन्यवाद. सर्वांना पवित्र पर्वाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सर्वज्ञ श्री चक्रधर परमात्मा आपल्या ह्या पवित्र्याचा, पवित्र धाग्याचा प्रेमपूर्वक प्रसन्नतापूर्वक स्वीकार करो, एवढी शुभकामना प्रार्थना व्यक्त करतो. दंडवत प्रणाम. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय.